सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. अशात शहरात प्रशांत नगर येथील प्रशांत गणेशोत्सव मंडळाने यावर्षी सुद्धा बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी केली आहे. यावेळेस हिमालय पर्वताचा देखावा तयार करून त्यावर 8 फूट उंच बाप्पाची मूर्ती विराजमान करण्यात येणार आहे. मंडळाला 64 वर्ष पूर्ण झाले आहे. मंडळ वतीने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असते. यावर्षी सुद्धा सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रतीक भडके यांनी या कार्यक्रमाची माहिती स्पष्ट केली. राज्यभरामध्ये बाप्पांच्या आगमनाची चाहूल सगळ्यांनाच लागलेली आहे. बाप्पांच्या आगमनाला अवघा 1 दिवस बाकी आहे. अशातच सगळीकडे आपल्याला बाप्पांच्या आगमनाच्या पूर्वतयारीची चाहूल दिसून येत आहे, पूर्वतयारी दिसून येत आहे आपल्याला. अशातच आपण आलेलो आहोत प्रशांत नगर मधील, अमरावती येथील प्रशांत नगर मधील प्रशांत युवा गणेशोत्सव मंडळामध्ये. आपण जाणून घेऊया इथल्या अध्यक्षांच्या प्रतिक्रिया. दादा, आपलं नाव काय आहे? प्रतीक भडके. आपण काय थीम ठेवलेली आहे? आपल्या इकडे पहाड, हिमालय पर्वतासारखा पहाड केलं आपण, त्याची थीम केलेली आहे. आणि बाप्पांच्या आगमनाची पूर्वतयारी आपण कशा कशा प्रकारे करत आहोत? आपली ही सगळी तयारी झालेली आहे, मूर्ती तयार झालेली आहे आपली. 7.5-8 फुटाची मूर्ती आहे आपली. आणि दरवर्षी आपण उपक्रम घेत असतो वेगळे वेगळे. आणि मंडळाला 64 वर्ष आहे, यावर्षी 64 वर्ष आहे. आणि इथून आता पुढे तयारी अर्धवट झालेली आहे, पूर्ण तयारी व्हायची आहे आपली. बाप्पांना इथे येऊन किती वर्ष झाले? आपण 64 वर्ष झाली, यावर्षी 64 वर्ष आहे. आपलं काही नवीन उपक्रम आपण बाप्पांच्या आणि दरवर्षी मॅम रक्तदान शिबिर, त्यानंतर महाप्रसादाचा वेगवेगळ्या लहान मुलांना जसे पुस्तक आहेत ते वाटप करतो. आणि वेगवेगळी आरोग्य शिबिर वगैरे घेत असतो. आणखी काही नवीन करण्यासारखं आहेत का आपल्या इथे? आपण काही करतो का? दरवर्षी जे उपक्रम जे एरियातले लोक आहेत, मोठे लोक आहे आपल्या मंडळाचे, जे सुचवतात असे आम्ही जे कार्यक्रम करण्याचे म्हणजे प्रयत्न करतो. आणि आगमनाच्या दिवशी काही नवीन करण्यासारखं? आगमनाच्या दिवशी नवीन आपलं तेच असतं, जे आगमन म्हणजे रुक्मिणीनगर चौकातलं आपलं आगमन राहतं. आणि ढोल ताशे, त्यानंतर कधी पथक राहते आपल्या मंडळात. एक शिवराज्यम पथक आहे, यावर्षी ते पथक ठेवलेलं आहे.